आणि त्या टीमसाठी आपण पाहतोय संधी आहे. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर नीरज भोईर आणि प्रशांत भोईर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संधी नक्कीच ऑन आहे. काल देखील आपण पाहिलं भरपूर असे कॅश प्राइज पाहायला मिळाले. चला एरंजड मोपाडा संघ त्या लाईनच्या थोडंसं मागे व्हा, सहकार्य करा. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. सूचना तुम्ही देखील पालन करा त्या सूचनेचा. चला विनंती असेल माडी सर आपण यायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माडी सरांना. थँक्यू सो मच. चला माझ्या दिशेने आपण जाऊ. धन्यवाद अनुजी मोरे. आणि आता ओ या ठिकाणी आपण पाहतो मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल ड्रॉप करण्यात आलाय. करण धुळेला या ठिकाणी जीवन दान मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय करण धुळेने आजचा संपूर्ण दिवस गाजवलेला आहे. तो खेळाडू तुम्हाला सध्या मैदानाच्या मध्ये खेळताना दिसतोय. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण पाहिले तर फक्त आणि फक्त एकच धाव आहे. नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय प्रफुल्ल शेठ मोरे, त्यांचे बडपूर्वक स्वागत आपण करू. गोलंदाज रोहित. ओ या ठिकाणी यॉर्क लाईनचा चेंडू, अप्रतिम चेंडू टाकण्यात आलाय. अतिशय भन्नाट वेग आणि प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो पहिला हाताळत असताना दर्जेदार खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओ या ठिकाणी बॅटची लिडिंग एज झेल ड्रॉप. आणखीन एक झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आले. करण धुळे आणि सचिन केवणेला एक एक जीवनदान मिळालंय. ऑलरेडी आपण पाहिलं तर पूर्णपणे नाराज आहेत. गोलंदाज रोहित भालेराव, काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली आहे. कौतुकास्पद कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि सातत्याने त्याला इथे साथ लाभत नाही जी मात्र क्षेत्ररक्षकांची. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चाललाय आणि आता मिळेल सिंगल धाव. सुरुवात थोडीशी अडखळत केली आहे. मी तर म्हणेन सोनू 11 शिरगाव या संघाने आजचा दिवस संपूर्ण या संघाने गाजवलाय. परंतु आता शेवटच्या मोमेंटला सेकंड सेमीफायनल मध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने खेळेल हा संघ, किती धावा जमवण्याचा प्रयत्न करेल. हो या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप मध्ये, शतश बेगन आले, चेंडूला पॉज केलं आणि थांबवलं. अक्षरशः 2 धाबा मिळतील. पूर्णपणे कमबॅक गोलंदाजी मध्ये पाहायला मिळालं. रोहित भालेरावने जे षटक हाताळलं ते वाखाणण्याजोगे होतं, ज्यामध्ये पूर्णपणे इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांनी केली आहे. प्रभावशाली गोलंदाजी पूर्णपणे या मॅच वरती त्याचा इम्पॅक्ट टाकत असताना 5 धाबा फलकावती आहेत. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालाय. 5 धाबा फलकावती आहेत. अडखळ सुरुवात, दोन्ही खेळाडूंना एक एक जीवनदान जरूर मिळाले. परंतु पाहावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये. आणि सध्या तरी पूर्णपणे वापसी मिळवली आहे ती मथुर फॅन्स क्लब कडे गोलवली या संघाने. षटक क्रमांक 2 मध्ये आलेत गोलंदाज समीर. भासला होते सुरुवात सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल लॉफ्टेड, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. करण धुळेला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद.
षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये जसे गोलंदाज समीर आले फुल टॉस बॉल खेळण्यासाठी भाग पाडला. पुन्हा स्वामी यांचा संघ थेट मेगा फायनल मध्ये खेळणार आहे. प्रचंड खुश असेल रोहित शर्मा सुद्धा, कारण संघाचे पुरस्कार करतात. फुल टॉस बॉल, फुल टोल बसूल करण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. दोन चेंडूंचा खेळ आपण पाहिला, ज्यामध्ये पहिल्या विकेटवरती करण धुळेची विकेट आली. त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. अंपायर सिग्नल बाईट बॉल अगदी आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये बाईट बॉल देण्याचा प्रयत्न करतात अंपायर्स. आणि या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. टीमची टोटल 12 धावा आहेत. प्रसिद्ध चकडेस्वार मनोहर राऊत यांना तुम्ही पाहतायत. बरीच वर्ष ज्यांची कारकिर्दी आपण पाहिले. नाद एकच बैलगाडा शर्यत, परंतु आता सध्या उत्तम दर्जाचे आचारी सुद्धा आहेत. व्हेज नॉन व्हेज 4 दिवस त्यांनी अप्रतिम सोय आम्हाला करून दिली आहे जेवणाची. या ठिकाणी आपण पाहतो बॉल चालला लॉंग ऑफला. चांगला स्ट्रोक या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न. सिंगल धाव मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. SSD ग्रुप चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. सेकंड सेमीफायनल. जर सामना या ठिकाणी 2 संघांदरम्यान पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकेल तो मात्र थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा लागली. सिंगल तर कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल होऊ शकतो का? हो, या ठिकाणी मिसफिल पाहायला मिळाली आहे आणि लगेचच बॅकअप सुद्धा देण्यात आले. 2 धावा मिळतील सचिन केवणेला, ज्याला मात्र जीवनदान मिळालंय. आणि आता संघाची धावसंख्या मुसंडी मारती आहे 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. करण धुळे बाद झालाय स्वस्तामध्ये. आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला, बदलापूरचा वंडर बॉय, जो मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 15 धावा आहेत. व्यावसायिक संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचे बाश तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे अधिक 2 बॉल शिल्लक या षटकातील. यॉर्क लाईन अगदी आपण पाहतोय कडे तो खेळण्याचा प्रयत्न. सचिन खेळण्याचा अंगलट आलाय. पायामध्ये फुटवर्क नाहीये, पदलालित्य नाहीये आणि चेंडूपाठचा व्यवस्थित संपर्क नाही. स्वतःवरती नाराज आहेत सचिन. हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे, ती फक्त आणि फक्त केवळ 15 वरती. शेवटचा बॉल रोहित भालेराव किडनीच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. खडे गोलवली, उडवलाय पायातला चेंडू. आणखीन एक फटका फसलाय. फलंदाज होईल बाद. परतावं लागणारे सचिन केवणेला सुद्धा माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आता शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज अमन लेफ्ट हँडर बासमन स्ट्राईक इनला कल्पेश कुलकर्णी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विवेक गायकवाड. शेवटचा अंतिम षटक. अभी नाही तो फिर कभी नाही, कारण शेवटच्या षटकामध्ये धावा यायला हव्यात हे चित्र असेल. पहिलाच बॉल वेगवान. अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू पिचिंग झालाय. पंच सांगतायत की लेग स्टिकला बीट करत हा बॉल चाललाय. अगदी आपण पाहतोय स्टी रक्षकाच्या हातामध्ये.
अंपायर सिग्नल बाईट बॉल आणि संघाची धाबसंख्या एक्स्ट्रा मधून ऍड होते. तिसरा पंचांशी या ठिकाणी मदत घेण्यात आली. काहीतरी सूचना करतात आणि पंचांना या ठिकाणी ऍक्शन थ्रो गोलंदाजीवरती आक्षेप घेण्यात आलाय. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा अंतिम आहे. स्ट्राईक एंडला टॉम. ओ या ठिकाणी आणखीन एक खराब चेंडू टाकण्यात आलाय. 2 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी वेगवान गतीने टाकण्यात आले. 2 चेंडू आपण पाहिले तर खराब होते. दिशा खराब तर दशा व्हायला वेळ लागत नाही. 17 रन 17 धाबा धावफलकामध्ये आहेत. संपूर्ण सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव संघाचे आपण पाहतोय टीम मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आता स्पर्धेला निरोप देण्याची वेळ आली आहे. शेवटचा सामना यानंतर होणार आहे आणि त्यानंतर आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. अंतिम सामना आणि खऱ्या अर्थाने अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला आवडेल कारण हळूहळू आता प्रेक्षकांची रीक सुद्धा लागली आहे या क्रीडा नगरीकडे. हो या ठिकाणी आणखीन एक चांगला चेंडू सातत्याने गिरकी लगवण्याचा प्रयत्न करतायत टॉम. संपर्क होत नाही आहेत. 2 चेंडू ऑलरेडी आपण पाहिले खराब परंतु आता दिशेवरती नियंत्रण केलंय. किडनीने दिलेलं कानमंत्र कुठेतरी उपयुक्त ठरतोय. गोलंदाजी करत असताना एक चेंडू डॉट आला तर जगदीश पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक गोलंदाजाला. हो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिस्टेक झाली आहे शतरक्षकाकडून आणि आता 2 धावांसाठी पलटलेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता विवेक गायकवाड या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करतात. कदाचित असं म्हटलं होतं की 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. सेकंडला थोडंसं मुश्किल होईल परंतु 2 कंप्लीट झाल्या आणि आता थर्ड साठी सुद्धा पलटलेत. जगदीश पाटील यांनी डॉट चेंडू आला असतं तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना गोलंदाजाला द्यावं लागलं असतं आणि हो त्याने ते डिक्लेअर सुद्धा केलं होतं परंतु या ठिकाणी ड्राईव्ह करण्यात आलाय. 3 धावा मिळाल्यात. संघाची धाबसंख्या 20 या अंकावरती पोहोचली आहे. शेवटचे उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. एकात 2 मोठे पटकाले तर चांगले टार्गेट सेट होऊ शकतं परंतु जर गोलंदाजी अमदी चांगली केली ना तर मात्र लो स्कोरिंग मॅच सेमीफायनल नंबर 2 पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल विवेक गायकवाडचा हा धमाका पाहायला मिळेल. विवेक गायकवाडच्या समोर तुम्ही फुल टॉस बॉल टाकू शकणार नाहीयेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. गॅप शोधली आहे. जणू काय मॅप लावला होता विवेक गायकवाडने. बॉल चाललाय काव कॉर्नरला बीट करत सीमा पार. रन्स मिळतील 4. इतकं प्रचंड मारा गोविंद कामत आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आम्हाला सांगतात आणि ते कव्हर सुद्धा करतात की आमचे समोरचे जे कॅमेरामॅन आहेत नुकताच आपण पाहतोय पूर्णपणे हवेमध्ये संचार करून येऊन त्यांचा पॅराशूट या ठिकाणी लँड झालेला आहे असं वाटतंय. हे चित्र या ठिकाणी मिस्टर रॉय आपल्याला पाहायला मिळत आहे. दीपेश मात्र आहेत जे पॅराशूटची सातत्याने सफर करत असतात. 30 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेस फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक लांबच लांब पल्ल्याचा बिग 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 लॉंग वे षटकार. विवेक गायकवाडला थांबवणं कठीण आहे. बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या वेळेस विवेक गायकवाडला संधी मिळाली त्या वेळेस आपण पाहतोय एकही बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबलेला नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक
षटक्या. धावा झालेले आहेत. सुरुवातीला 2 षटकामध्ये 15 धावा होत्या. संघ अडचणीत होता आणि तब्बल शेवटच्या अंतिम षटकामध्ये 27 धावा या ठिकाणी वसूल करण्यात आलेले आहेत आणि आता 43 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. टीम मथुर फॅन्स क्लब कडे गोलवली संघासमोर. संतोषजी येवले यांना सुद्धा विनंती राहील आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत संतोष. वेगवान दर्जाचा गोलंदाज होता. एक काळ त्याने समीर शेठ जरूर गाजवला होता. अगदी आपण पाहतोय घरी लाईन लागायची प्रत्येक संघाची प्रत्येक खेळाडूची की संतोषला व्यावसायिक खेळ खेळण्यासाठी प्रत्येक संघ आवर्जून घेऊन जात असे. तोच तो संतोष येवले. त्याला विनंती राहील आपण या मंचावरती. अठरा बॉल आणि आता 43 धावांची गरज. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होणार आहे. साहेबांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. या स्पर्धेचे सह आयोजक सन्माननीय पप्पू शेट्ट मोरे साहेबांना विनंती राहील की आपल्या शुभेच्छा आपण जगदीशजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. या आपण काही विशेष सन्मान करू. या सन्मान निलेश खामकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. निलू या आपण स्वागत आहे आपलं. संतोष असतील निलेश असतील असे अनेक खेळाडू आहेत जे सध्या 40+ जास्तीत जास्त या ठिकाणी त्यांच्यावरती भर देतात आणि 40+ संघाला सातत्याने ते लीड करत असताना आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी आमचं हे कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. समालोचन कक्षात आमच्या समवेत विजय पगार आहेत ऑफिशियल स्कोरर. तर दुसऱ्या बाजूला आमचे ऑफिशियल स्कोरर अक्षय कदमला तुम्ही पाहतायत आणि आमच्या ऑफिशियल अपडेटर मिस्टर रॉय यांना देखील तुम्ही पाहतायत. सर्वांना या ठिकाणी कव्हर अप केलं जात आहे. हॅट्स ऑफ तुमच्या काबिरेला कॅमेरामॅन. अत्यंत चांगला कॅमेरा वर्क. गोविंद कामत, दीपेश मात्रे, अभिषेक असतील असे अनेक कॅमेरामॅन आहेत. त्यांचा उल्लेख या ठिकाणी आपण जरूर करणार आहोत. ते आमचे चॉकलेट बॉय गणेश वारघडे ना सुद्धा तुम्ही कित्येक वेळा पाहिलं असेल. चला निलेश खामकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा स्टेजवरती यायचंय. संतोष येवले आपण सुद्धा या. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू घरंगळत राहिला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि आता 43 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील या धावा डिफेन्स केल्या जातील. सलामीला येत असताना आपण पाहतो 2 सलामीवीर खेळाडू रोहित आणि आकाश. राऊंड विकेट. हो या ठिकाणी उडवला बॉलला वाईड स्लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलेत शेवटच्या मोमेंटला. बुमरा होते. काय जबरदस्त बिल्डिंग केली आहे. जीवाची बाजी त्याने लावली आहे. अगदी आपण पाहतोय स्वतःला पूर्णपणे स्टेज करत असताना सांभाळलंय स्वतःला पूर्णपणे आणि शेवटच्या मोमेंटला भूम भूम बुमरा या नावाची दखल घेतली आहे. इथे आपण पाहतो चेक करणार आहोत एक्झॅक्टली चेंडू कुठे अडवण्यात आलाय. या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी पडताळणी करू. या दरम्यान आपण पाहतोय जगदीशजी बुरा साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम. इंडिया नॉर्वे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वा जगदीशजी बुरा यांचं मनपूर्वक स्वागत. आणि शिरगावचे नामांकित उद्योजक सुद्धा
त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चांगल्या स्पर्धेचे दर्जेदार आयोजक सुद्धा आहेत मिस्टर जगदीश बुरा, त्याच्या समवेत निलेश खामकर, संतोषजी येवले, आपले मनपूर्वक स्वागत आहे. शेवटच्या मोमेंटला आपण पाहतो, चेक करणार आहोत. हा एक्झॅक्टली चेंडू कुठे अडवण्यात आलाय. सेफ असणार आहेत. 2च धाबा मिळतील. रोहित भालेरावला फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने टोळवलाय. या ठिकाणी संधी नाहीये इनफिल्डला भेदून. यावेळेस बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. जगदीशजी बुरा यांना विनंती, आपण मंचावरती यायचे. निलेशजी कामकर, संतोषजी येवले, वैभवजी येवले, राकेशजी लाड. हो, या ठिकाणी फटका चांगला, आणखीन एक चांगला स्ट्रोक रोहित भालेरावच्या बॅट मधून. भल्यांची किडनी फेल करणारा फलंदाज. बॉल चाललाय सीमा पार, सलग लागोपाठचा दुसरा चौका. उसके बस की नहीं है. सचिन केवण्याच्या बरोदा संघाची धावसंख्या 11 वरती पोहोचलेली आहे. 43 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय. मागच्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर सोनू 11 शिरगाव संघाने डावाची सुरुवात हळूवार पद्धतीने केली होती आणि आता फलंदाज झाला बाद रोहित भालेराव. धक्का पहिला लागेल टीम मथुर फॅन्स क्लब शिरगाव संघाला. फलंदाज बाद. कोणता संघ बाजी मारणार आहे. शेवटचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. अंपायर सिग्नल बाईट बॉल आणि आता अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळणार आहे. ते बॅटिंग करत असताना कडे गोलवली संघाला. बाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. संघाची टोटल स्कोर कार्ड वरती 12 धाव आहेत. या ठिकाणी नो आर्ग्युमेंट. पंचांशी कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट करू नका, विनंती राहील. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स. 31 धावांची गरज आहे अजून या 13 बॉल मध्ये. तेरा बॉल आणि आता 31 धावांची गरज असणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल सचिन केवढेला तुम्ही पाहतायत. बांगणे एक्सप्रेस हो, ब्लॉक हॉल आणि आता पूर्णपणे बीट केलाय. शेवटचा बॉल आणि तो राहिला सचिनच्या नावावरती. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संभाळ असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12. विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत. 31 धाबांची गरज.
सुद्धा या ठिकाणी खेळवला जाणार आहे आणि आज स्पर्धेचा आपण पाहतोय चॅम्पियन संघ कोण असणार याचं उत्तर तुम्हाला जरूर आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकरला फलंदाज आकाश. पहिलाच बॉल बॅटची कडा फलंदाज झाला बाद कॉट बिहाइंड. धक्का पहिला लागल्यानंतर मात्र दुसरा सुद्धा धक्का लागलाय. पहिल्याच बॉलवरती फलंदाज झाला बाद. आणखीन एक विकेटचं पतन. ऑफिशियल कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळेल. सनशेड का जबरदस्त आपण पाहतोय. आता सूर्य देवता सुद्धा हळूहळू अस्ताला चालली आहे आणि सूर्य देवता जेव्हा हळूहळू अस्ताला जाते ना तेव्हा अगदी लाल लाल होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि एक क्षणचित्र टिपली जात आहेत. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा संघ ग्रामीण संघाच्या विरोधात एक व्यावसायिक दर्जाचा संघ खेळतोय आणि कुठेतरी ग्रामीण संघ आपण पाहिलं तर सध्या तरी बॅकफुटवरती पाहायला मिळेल. याचं कारण आहे की दर्जेदार खेळ सातत्याने आपण पाहतोय हा शहरी विभागाचा राहिलेला आहे. परंतु काही वेळा कित्येक वेळा आपण या ठिकाणी पाहतोय 1 धाव होती तिथे 2 धावा, 2 होत्या तिथे 3 झाल्या. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आपण पाहतो धावांची धावपळ आपल्याला पाहायला मिळती आहे आणि आता सध्या तरी या ठिकाणी आपण पाहतो या 3 धावा मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम खडे गोलवली या संघाला. समीरच्या बॅटमधून या मिळतील 3 धावा. गोलंदाज आपण पाहतो अलियात पहिला चेंडू वरती विकेट त्याने प्रस्थापित केली आणि त्यानंतर लगेचच 3 धावा खर्च सुद्धा करण्यात आल्या. 12 बॉल 31 धावांची गरज होती या मॅच मध्ये. ज्यासाठी 28 बनवायचे आहेत. उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही सामना संपलेला नाही आहे. सामना बॅलन्स आहे. कधी कधी ग्रामीण संघाने सुद्धा शहरी विभागाला सुखद धक्का दिलेला आहे. आम्ही कित्येक वेळा पाहिलेला आहे. गतवर्षी सुद्धा आपण पाहिलं तर मला असं वाटतं हेंद्रेपाडा संघाने व्यावसायिक संघाला सुखद धक्का दिला होता. महेंद्र धुळे यांच्या संघाला, कारण तो व्यावसायिक संघ होता. प्रथमेश केवणे, बंटी असे अनेक खेळाडू तुम्हाला व्यावसायिक दर्जाचे त्या संघामध्ये पाहायला मिळाले होते आणि त्या संघाला सुखद धक्का दिला होता. म्हणजे इतिहास आहे आणि आपण पाहतो क्रिकेटमध्ये कित्येक वेळा अप अँड डाऊन आपण पाहिलेलं आहे. भरपूर वेळा चढ उतार आपण पाहिलेला आहे आणि आता तसा खेळ सुद्धा मैदानावरती पाहायला मिळेल का. 9 चेंडू 27 ची गरज. फुलटॉस बॉल संपर्क नाही आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंच या ठिकाणी सांगतात एसडीज LBW फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. अगदी आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनच्या पाठीमागे आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी माझा आनंद घेतात. त्या सर्व माता भगिनींचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आपण करू. गोलंदाज आली राऊंड विकेटने उडवला बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक जज करतात. वेल जज दशरथ होते. टिपली असेल फलंदाज फेल. आणखीन एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम मथुर फॅन्स क्लब खडे गोलवली संघाला फलंदाज बाद.
सुपर संडे म्हटल्यानंतर अनुज कुठेतरी क्षणभर विश्रांती या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना हवी असते. हो लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि ते षटक क्रमांक आपण पाहतो 2 सेकंड संपन्न झालंय. 6 बॉल मध्ये हव्यात 27 धावा. आता या मॅच मध्ये कमबॅक केले. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे, परंतु गोलंदाजी करणारा संघ सोनू 11 शिरगाव हा संघ कमबॅक करतोय. 6 चेंडू 27 धावांची गरज. षटक आणि आता आपण पाहतोय गोलंदाज इकडे उडवला बॉलला आणि चेंडू डीप मध्ये चाललाय तोपर्यंत शतरक्षक पोहोचलेत आणि आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाज झाला बाद. बळेल आणखीन एक सफलता. धक्का टीम खडे गोलवली संघाला. तर नक्कीच आपण पाहतोय तू या कलाकारांसाठी बडापाव हे संगीत लावले जरूर, परंतु त्यांनी आज रविवार असताना अंडापाव खाल्लेला आहे, हे विसरून चालणार नाहीये. 5 बॉल 26 धावांची गरज आहे. हो या ठिकाणी लाईन चांगली या अप्रतिम बॉल भन्नाट बेग आणि आता पूर्णपणे प्रभावित करणारी गोलंदाजी पूर्णपणे या मॅच वरती गोलंदाजांचा इम्पॅक्ट पडलेला. विवेक गायकवाडने काय जबरदस्त खेळ केला. शेवटच्या मोमेंटला येऊन ज्या धाबा विवेकने बनवल्या ना 27, कदाचित त्याच धाबा बनवायच्या होत्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये खडी गोलवली संघाला. आणि आता त्या धाबा बनवत असताना आपण पाहतोय पूर्णपणे संघ बॅकफूट वरती चाललाय, कारण फक्त आणि फक्त आता सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. येणारे 3 बॉल आणि आता 25 धावांची गरज आहे. हो या ठिकाणी ऑन साइडला उडवलाय. शतरक्षक जज करतात, बैल जज आईन टेकन. साधा सोपा झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. चला कुळगाव टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील, ग्रँड फिनाले आता होणार आहे या मॅच नंतर. चला मुन्ना स्वामी, प्रियांश 11 कुळगाव या संघाच्या कॅप्टन्सला विनंती, आपण लगेच टॉस साठी संपूर्ण संघाला घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. चला सुमित, मुन्ना स्वामी अँड ऑल टीम. ओ लाईन खराब आहे, कदाचित अजून शेवटच्या मॅच मध्ये समीर शेट वादळ येणार आहे असं वाटतंय, हे संकेत आहेत. शेवटचे 2 बॉल औपचारिकता शिल्लक आणि आता पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. ज्या संघाने आज संपूर्ण दिवसभर सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी सोनू 11 या संघामध्ये सोनू राम यांनी बांधलेला हा संघ आहे आणि आता पॅकर सुद्धा प्रचंड खुश आहेत. व्हाईट अँड व्हाईट जर्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ड्रेस कोड, कॉलर टाईट आहे. एकच फाईट सोनू, वातावरण टाईट. आणि आता सामना जिंकलाय टीम सोनू राम 11 शिरगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम खडे गोलवली.
आमसाठी यांच्यासाठी वाजवण्यात आलेला संगीत होता. कॉलर टाईट तुम्हाला पाहायला मिळेल आता सध्या तरी पॅकरची आहे. आणि आता चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आहे, संपूर्ण संघ घेऊन आपण या ठिकाणी लाईन अप करायचं आहे.